मध्ये नवरात्रीचं पर्व सुरू झालं असून 36 वर्षांची परंपरा असलेल्या नवकीर्ती दुर्गा मंडळाकडून देवीची स्थापना करण्यात आली आहे। पर्यावरण तसंच आरोग्य विषयक प्रबोधन करणारी दृश्य, आकर्षक रोषणाई, स्वागतद्वार आणि दिव्यांच्या प्रकाशात देवीच्या मंडपाचा परिसर न्हाऊन निघालाय। नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दररोज नवनवे सामाजिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। गडचिरोली जिल्ह्यातील नवकीर्ती या दुर्गा मंडळामध्ये आलेलो आहोत। आज नवरात्राचा पहिला दिवस आपण बघू शकता, देवीचं रूप बघू शकता आणि भाविकांची सुद्धा गर्दी आहे। आपण जाणून घेऊया अध्यक्षांकडून किती वर्षापासून देवीची स्थापना होते। देवीचं एक सौंदर्य दाखवा देवी दिसत आहे आणि आपण अध्यक्षांकडून जाणून घेऊया की देवीची स्थापना ही किती वर्षापासून करत आहे आणि कशा पद्धतीने करत आहे। नमस्कार, NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे। आपला नवरात्राचा आज पहिला दिवस, आपण किती वर्षापासून देवीची स्थापना? सर्वप्रथम मी नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। मागील आपण 21 वर्षापासून आपण देवीची स्थापना इथे करतो आहे आणि ही जी मूर्ती आहे आपण मागील 31 वर्षापासून अमरावती इथे गडचिरोलीला आम्ही स्थापना करतो आणि या 9 दिवसात आपल्याकडे रोज महाप्रसाद रोज असतो आणि बाकी कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात। त्याच्यात दांडिया स्पर्धा, आपले भजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध गोष्टीचं आपण आयोजन करतो आणि या माध्यमातून बाकी सामाजिक एक जागृती म्हणून आपलं इथे सामाजिक कार्य व्यसनमुक्तीचं एक आपलं त्यामार्फत एक आपल्या इथे आयोजन होतं आणि आपण ब्लड कॅम्पसुद्धा घेतो।